नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण डाळिंबाच्या बागेत इथं आलेलो आहोत आणि डाळिंबाचा नुकताच बहार धरलेला आहे. आंबे बहार ही आपण सरासरी ह्याला म्हणतो. पण ह्या आंबे बहारामध्ये एक मेजर अडचण शेतकरीची इथे आहे आणि ती मेजर अडचण अशी आहे की कळी लागते पण कळी जागेवर जळून चालली आहे आणि तिची बऱ्याच गोष्टी शेतकरी करतोय बुरशीनाशकं मारतोय, हे करतोय, पण नक्की त्याला काय त्याचा इलाज सापडत नाही. सगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेले त्यांनी अगोदर केलेले आहेत आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला आता सांगत आहेत. मी अक्षय सागर साहेबांना विनंती करतो की आपल्या शेतकऱ्यांसाठी नक्की तो काय प्रॉब्लेम आहे आणि आत्ता काय करायला पाहिजे, ह्या जर दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या तर निश्चित आपल्या शेतकऱ्याला फायदा होईल. अक्षय सागर साहेब नमस्ते. आत्ता सध्या आपण आंबे बहार हे बऱ्याच शेतकऱ्यांनी पकडलेले आहेत आणि याच्यामध्ये मागच्या 15 दिवसातलं वातावरण आणि आजचं वातावरण यात बराच डिफरन्स आहे. तुम्ही बघू शकता की मागच्या आठवड्यात किंवा मागच्या 10-12 दिवसात हे सरासरी तापमान जे होतं ते 27 ते 28 डिग्रीपर्यंतचं होतं आणि आज अचानक हे 35-36 डिग्रीपर्यंत आज टेम्परेचर चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की पहाटेचं जे वातावरण आहे किंवा ते टेम्परेचर एकदम खाली येते 17-18 डिग्रीवर आणि दुपारचं जे टेम्परेचर आहे ते 35 ते 38, आमच्या आटपाडी, चोपडी, सांगोला भागात तर 38पर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे. याच्यामुळे काय व्हायला लागलं, ज्यांनी नवीन बागा धरलेल्या आहेत अशा ठिकाणी गुंज कळी निघत आहे. आता इथं बघू शकता पूर्ण चौकी तयार आहे, बारीक गुंज कळी दिसत आहे, पण ती जळते. का जळते तर त्याच्यामध्ये अचानक वातावरणात झालेला बदल आणि आलेलं आभाळ ह्याच्यामुळे पहाटे पडणारं दव हे त्या गुंज कळीमध्ये साठून राहते आणि सकाळी जे 8चं ऊन जे पडते ते कवळं ऊन न राहता कडक ऊन होत चाललं आहे. म्हणजे आता दिवस चढतीला लागलेला आहे, सूर्य चढतीला लागलेला आहे, त्यामुळे त्या टेम्परेचरमुळे ती गुंज कळी आता जळत आहे. तर यातून उपाय काय करायचा आहे तर शेतकऱ्यांनी झाडाला पाणी जे रोज देत आहे त्यात पाणी वाढवणे हा एक त्याच्यावर एकमेव पर्याय आहे. कारण जर पाणी तुमचं जास्त असेल, झाडामध्ये रसरशीतपणा जास्त असेल तर तो गुंज जी कळी निघलेली आहे ती जळण्याचं प्रमाण हे कमी होऊन जळणार आहे. 10-20% जळेल पण 70-80% जळणार नाही. आणि काही वेळेस काय होतं, गुंज कळी जळल्यामुळे शेतकऱ्याला वाटतं माझ्या बागेत कळीच निघली नाही, तर ॲक्च्युली कळी निघून ती जळालेली असते आणि आपण त्याच्यावर विविध फवारण्या करत राहतो आणि त्यातून काही फायदा होत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही मॅनेजमेंट पाण्याचं करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला लक्षात आलं आहे की डबल ड्रिप नुसतं करून फायदा नाही, सिंगल ड्रिपला एक ड्रिप करून नुसता फायदा नाही, तर तुमचं पाणी मॅनेजमेंट ही व्यवस्थित झालं पाहिजे. आणि शिवजयंतीनंतरचा जो हवेतला गारवा आहे तो एकदम कमी झालेला आहे आणि ऊन दुपारचं वाढत आहे, संध्याकाळची पण त्याची परिस्थिती तशा पद्धतीने राहत आहे. तर ह्याच्यामुळं सर्व शेतकरी बंधूंनी अक्षय सागर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खालून पाणी वाढवणं हे खूप आवश्यक आहे आणि ते शेतकरी बंधूंनी करावं आणि आपल्या गुंजकळीमध्ये जळू नये ह्याची काळजी निश्चितच घ्यावी. सध्या तरी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.